नमस्कार, किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा मटणाचा तांबडा रस्सा पाहणार आहोत. यासाठी मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले आहे. यामध्ये हळद, चवीपुरता मीठ आणि एक लिंबाचा रस घालून मिक्स करून एक अर्धा तास बाजूला ठेवून आपण घेऊया. अर्ध्या तासानंतर हे मटण आपण हिरवं वाटण लावून 2-3 शिट्ट्या घेऊन अळणी मटण करून घेऊया. त्यानंतर कढईत तेल गरम झाले की फोडणीला जिरे आणि तमालपत्र घालून घेऊया आणि तेलात चांगले परतून घेऊया. यानंतर तिखट रश्श्यासाठी 3 कांदे, खोबरे भाजून घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, मिरे, दालचिनी मिक्सरला चांगले वाटून घेऊया. हा ताजा मसाला फोडणीमध्ये घालून चांगले मिक्स करून घेऊया. त्यामध्ये हळद, लाल तिखट, 1 चमचा मटण मसाला घालून चांगले मिक्स करून घेऊया. नंतर चवीपुरता मीठ घालून पुन्हा चांगले परतून घेऊया. मसाला चांगला परतून झाल्यावर यामध्ये आपण तयार केलेला अळणी रस्सा आणि मटण घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया. वरून आपल्याला पाहिजे तेवढे पाणी ॲड करून पुन्हा चांगले मिक्स करून घेऊया आणि झाकण घालून एक 10 मिनिटे उकळी काढून घेऊया. यामुळे मटण चांगले मसाल्यासोबत मिक्स होऊन चवीला छान लागते. आता झाकण उघडून पाहूया. छान अशी उकळी मटणाला आली आहे आणि आपल्याला हवा तसा झणझणीत रस्सा तयार झाला आहे. हा रस्सा आपण भाकरी, पोळी आणि भाताबरोबर खाऊ शकतो. घावण्यांसोबत तर हा मटणाचा रस्सा खूपच छान लागतो. घावण्यांची रेसिपी आपल्या चॅनलला आहे. आपण ती पाहून मटण आणि घावण्यांचा बेत नक्की करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.